ज्या स्वरांचं चांदणं गेली तब्बल 7 ते 8 दशकं आपल्यावर बरसत होतं, ज्यांच्या आवाजातली ऊर्जा आपल्याला कोणत्याही वेळी ताजतवानं करते, ज्यांच्या आवाजातली खनक सगळ्या शैलींच्या गाण्यांना उजळवत आली, अशा अद्वितीय आवाजाने आणि त्या आवाजावरती हुकूमत असलेल्या अद्वितीय व्यक्तिमत्वाला आज जगाने अखेरचा निरोप दिला. पद्मविभूषण गानसम्राज्ञी आशा भोसले यांच्यावर आज सरकारी इतमामामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. आधी त्यांच्या निवासस्थानी आणि नंतर शिवाजी पार्क इथल्या स्मशानभूमीच्या ठिकाणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह कला, क्रीडा, राजकारण, साहित्य क्षेत्रातल्या अनेक दिग्गजांनी आशाताईंना श्रद्धांजली वाहिली. अनेकांचे डोळे पाणावले, अनेकांच्या भावनांना संगीताने वाट करून दिली. आपल्या सदाबहार गाण्यांनी अबालवृद्धांवरती आनंदाची उधळण करणाऱ्या आशाताई अनंतात विलीन झाल्या असल्या तरी त्यांचा आवाज, त्यांची गाणी, त्यांचे स्वर युगानुयुग आपली आणि येणाऱ्या असंख्य पिढ्यांची साथ करत राहतील. आशाताईंना 0 आवरचा मानाचा मुजरा. नमस्कार, मी पूर्वी भावे. खरं तर आशाताईंना आदरांजली अर्पण केल्याशिवाय 0 आवरची सुरुवात करणं आज निव्वळ अशक्य होतं. पण या दुःखामध्ये कालपासून महाराष्ट्र बुडालेला असताना काही महत्त्वाच्या घटना सुद्धा महाराष्ट्रात आणि देशातही घडत होत्या. तेव्हा आता आपण त्या घडामोडींचा मागोवा घेऊया. सगळ्यात आधी आपण वळणार आहोत त्या एका नावाकडे, जे नाव अत्यंत कुप्रसिद्ध आहे महाराष्ट्रामध्ये, गेले काही दिवस सतत आपल्या ओठांवर आहे, आणि ते नाव आहे अशोक खरात. याच एका नावाभोवती गेल्या 25 दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये राजकारण आणि समाजकारण फिरतंय. महिलांचं लैंगिक शोषण आणि त्याचे व्हिडिओज यापासून सुरू झालेलं हे प्रकरण दिवसागणित इतकं वाढत चाललंय की आता त्यामध्ये खंडणी, फसवणूक, आर्थिक गैरव्यवहार, जमिनी लाटणं, खोटी कागदपत्र करून आलेल्यांना फसवणं, 2 पतसंस्थांमधील 125 पेक्षा जास्त खात्यांचा वारसदार जमेल त्या पद्धतीने संपत्ती गोळा करणं, अशी अनेक प्रकरणं पुढे येतात. बरं, फक्त अशोक खरातच नाही तर या प्रकरणामध्ये अनेक नावं जोडली गेलेली आहेत. जसं की त्याची फरार असलेली पत्नी कल्पना खरात, त्याचा CA. ही यादी दिवसेंदिवस वाढतीच आहे. तेव्हा याचसह इतर अनेक गोष्टींचा उलगडा आता आपण करूया. तर नाशिकच्या कॅनडा कॉर्नर भागामध्ये भोंदू अशोक खरातच्या ओकस प्रॉपर्टीजचं कार्यालय आहे. याच कार्यालयातील महिलांच्या लैंगिक शोषणाचे व्हिडिओ समोर आले. धार्मिक विधींच्या नावाखाली केलेल्या प्रकरणामध्ये पोलिसांच्या विशेष तपास पथकानं कारवाईला सुरुवात केली आणि नाशिकच्या कॅनडा कॉर्नरपासून सुरू झालेलं प्रकरण सिन्नर, मिरगाव, अहिल्यानगर, शिर्डी, पुणे असं पश्चिम महाराष्ट्रामध्ये पसरल्याचं समोर आलं. इतकंच नाही तर अशोक खरात प्रकरणामध्ये त्याचे राजकीय संबंधही असल्याचं सातत्याने समोर येत होतं. अगदी त्यांच्या मुलीच्या लग्नाच्या पत्रिकेत असलेली मंत्र्यांची नावं असोत की 18 मार्चपासून सोशल मीडियात व्हायरल झालेली अशोक खरात आणि सर्व पक्षीय नेत्यांचे फोटो असोत, त्याचे राजकीय संबंध कधीच लपलेले नाहीयेत. रुपाली चाकणकरांना तर महिला आयोगाच्या अध्यक्षपदासह पक्षातलं पदही या निमित्ताने सोडावं लागलं. त्याच रुपाली चाकणकरांची बहीण प्रतिभा चाकणकरांच्या संदर्भात आज मोठी अपडेट आहे, तीही आपण बघणार आहोत. पण अशोक खरात प्रकरणामध्ये आतापर्यंत जवळपास 15 गुन्हे दाखल झालेत. त्या गुन्ह्यांचं वर्गीकरणही आपण पाहणार आहोत. इतकं मोठं प्रकरण असताना गेल्या महिन्याभरापासून हे प्रकरण सुरू आहे आणि ज्याच्यामध्ये खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लक्ष घातलंय. कोणत्याही पद्धतीने कारवाईची धार कमी होणार नाही याची ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. पण तरीही विरोधकांच्या मनामध्ये एक शंका आहे. खरात बाबाचं प्रकरण साधं नाहीये, त्याला राजकीय अँगल आहे. खरात बाबाच्या स्टेटमेंटमध्ये पोलिसांनी ज्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत किंवा ज्या उगाळून घेतलेल्या आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. जसे कोण किती मिनिटं बोललं, कोणाशी बोललं, ही अत्यंत गोपनीय माहिती असते. पण मुख्यमंत्री कार्यालयांच्या मदतीनं ती माहिती बाहेर आली. कोणाला तरी ती माहिती बाहेर काढायची आहे. एकतर अनेक गोष्टी अशा झालेल्या आहेत, म्हणजे ही काही एकटी खरातांची केस नाही. अनेक व्हिडिओज असतील, भ्रष्टाचार असतील, अशा अनेक केसेस तुमच्या माध्यमातून येत आहेत. काही गोष्टींना सिलेक्टिव्हली टाळलं जातं असंही काही लोकांच्या लक्षात येतं. अशाही माध्यमातून आणि वर्तमानपत्रातून गोष्टी होत आहेत. मला असं वाटतं माननीय मुख्यमंत्र्यांनी जे खरं आहे, मग तो व्हिडिओ असू दे, भ्रष्टाचार असू दे
किंवा हवाला असू दे किंवा जे काय हे गोलमाल सगळा चालला आहे हे दुर्दैव आहे. आता विरोधकांच्या मनातले हे प्रश्न आणि 25 दिवसांमधल्या घडामोडी यावरून जो प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतोय तोच आज आमचा पहिला प्रश्न आहे आणि तो पाहण्यासाठी आता आपण जाऊयात पोल सेंटरला. आजचा आमचा प्रश्न आहे, अशोक खरात प्रकरणामध्ये निवडक कारवाई होतीये का? होय किंवा नाही? जरूर आपलं मत नोंदवा. आता फक्त विरोधकांनाच नाही, कदाचित जनसामान्यांनाही हा प्रश्न पडला असू शकतो. कारण अशोक खरातला अटक होऊन आज 25 दिवस झाले आणि या 25 दिवसांमध्ये किती गुन्हे नोंद झाले आहेत आणि त्याचा तपास कुठे कुठे सुरू आहे हे सुद्धा याच्यात महत्त्वाचं आहे. त्यामुळे ते पाहण्यासाठी आपण जाऊयात मीडिया सेंटरला. तर 25 दिवसांमध्ये काय काय घडलंय? 17 मार्च पासून आतापर्यंत 16 गुन्ह्यांची नोंद झालेली आहे. अशोक खरातवरती 14 तर खरात फिर्यादी असलेले 2 गुन्हे आहेत. खरातवरच्या 14 गुन्ह्यांपैकी 8 महिला लैंगिक अत्याचार आणि 6 फसवणुकीचे गुन्हे आहेत. महिला अत्याचाराचा सरकारवाडा पोलिसांकडे गुन्हा आहे. तपास त्याचा SIT कडे चालू आहे. वृद्धाश्रमाच्या नावाखाली जमीन बळकावल्याचाही गुन्हा दाखल करण्यात आलाय. सरकारवाडा सिन्नर नंतर वावी आणि शिर्डी पोलिसांकडे सुद्धा गुन्हे दाखल झालेले आहेत. आयकरसह ईडी करूनही प्रकरणामध्ये तपास केला जातोय. कार्यालयांसह संपत्तीची झाडाझडती घेतली जाते. त्यामुळे फक्त लैंगिक शोषण नाही तर विविध पद्धतीचे गुन्हे याच्यामध्ये समाविष्ट झालेले आहेत. आता आज दिवसाभरातले काही अपडेट्स आपण बघणार आहोत. आजच्या 3 महत्त्वाच्या घडामोडी कुठल्या ठरल्या? पहिली, अशोक खरातची सुनावणी. दुसरी, ईडीची छापेमारी. आणि तिसरी, शिर्डी पोलिसांनी केलेली प्रतिभा चाकणकरांची चौकशी. 3ही घडामोडी विस्तारानं पाहूयात. सुरुवात करूया कोर्टापासून. आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अशोक खरातला कोर्टासमोर हजर केलं गेलं. सुनावणी दरम्यान अशोक खरातला तपास अधिकाऱ्यांनी एक महत्त्वाची मागणी केली. त्यामुळे 3ऱ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या खरातला 4थ्या गुन्ह्यासाठीही पोलीस कोठडी दिली जाऊ शकते. याशिवाय कोर्टात आणखीन काय काय घडलं सांगतात आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी. अशोक खरात याला न्यायालयात हजर केला असता 4थ्या गुन्ह्यामध्ये त्याचा ताबा मागण्यात आला आहे. हा ताबा मागत असताना 3ऱ्या गुन्ह्यातील त्याची पोलीस कोठडी अबाधित राहील याची खबरदारीही तपास यंत्रणांनी घेतली आहे. 3ऱ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी घेऊन महिला अत्याचारासंदर्भातील 4थ्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी तपास यंत्रणांनी न्यायालयामध्ये अर्ज सादर केला. त्यानंतर सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता केल्यानंतरच त्याचा ताबा घ्या अशा सूचना न्यायालयानं केल्या आहेत. त्यामुळे मध्यवर्ती कारागृहातून पुन्हा एकदा अशोक खरात याला SITने ताब्यात घेतला आहे आणि उद्या त्याला पुन्हा एकदा न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे. 0 अवरसाठी मंगेश सोनवणेसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक. आता हे झालं कोर्टातल्या सुनावणीच्या अनुषंगाने, ज्यात खरातला पुन्हा एकदा 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. कोर्टाने त्याच्यावरती दाखल 3ऱ्या गुन्ह्यात त्यालाही कोठडी दिली आहे. आता असं असलं तरी आता विशेष तपास पथक त्याला 4थ्या गुन्ह्याप्रकरणी ताब्यात घेणार आहे. आज नाशकामध्ये दुसरी अत्यंत महत्त्वाची घडामोड सुरू होती आणि ती होती ईडीची झाडाझडती. आज पहाटे 6 वाजताच ईडीच्या पथकांनी खरातच्या संपत्तीवरती धाडी टाकल्या आणि झाडाझडतीतल्या सगळ्या या प्रकाराला सुरुवात केली. अशोक खरातच्या नाशकातील 5, पुण्यातील 3 आणि शिर्डीतल्या 3 ठिकाणांवरती एकाच वेळी छापेमारी करण्यात आली. 10 तासांपैकी जास्त काळ चाललेल्या या झाडाझडतीमध्ये काय काय समोर आलंय हे जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांच्याकडनं. भोंदू अशोक खरात याच्या तृप्तबाला या निवासस्थानी सकाळी 6 वाजता ईडीचं पथक दाखल झालेलं होतं आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी हे तृप्तबाला हे निवासस्थान आहे. अशोक खरात, कल्पना खरात यांच्या आर्थिक व्यवहारासंदर्भातली जी माहिती आहे ती ईडीकडनं घेतली जाते. त्यासोबत इन्कम टॅक्सच्या पथकाकडनं देखील ही संपूर्ण माहिती घेतली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. काही बँक खाती आहे आणि बँकेचे व्यवहारासंदर्भातली जी माहिती आहे ती खरं तर घेतली जाते. मालमत्तेच्या कागदपत्रांची माहिती घेतली जाते. एकूण जर पाहिलं तर अशोक खरात यांच्या संदर्भातले काही घर, प्लॉट, जमिनी या संदर्भातले खरेदी विक्रीची देखील माहिती ही ईडीकडनं घेतली जाते. काही मूळ कागदपत्रांची
पडताळणी देखील खरं तर ईडीकडनं केली जाते. सोबत दागिने असतील, काही आर्थिक व्यवहार जे झालेले होते त्या संदर्भातली संपूर्ण माहिती ही खरं तर ईडीकडनं सकाळपासून घेतली जातात. नाशिकमध्ये देखील अनेक ठिकाणी ईडीच्या माध्यमातून छापेमारी झालेली आहे. शिर्डी असेल, त्यासोबत सिन्नरमधलं जे मिरगाव या ठिकाणी ईशान्येश्वर जे मंदिर आहे त्या अशोक खरातचं, त्याच्या संदर्भातली देखील माहिती घेतली जाते. एकूण जर बघितलं त्या फार्म हाऊसमध्ये देखील काही महत्त्वाची कागदपत्र ईडीच्या हाती लागल्याची माहिती समोर येते आणि एकूण या सगळ्या संदर्भामध्ये ईडीच्या कारवाईत नेमकं काय समोर येतं हे बघणं देखील आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे. 0 अवरसाठी शुभम बोडके, ABP माझा, नाशिक. तर हे आपण नाशकातले 2 अपडेट्स पाहिलेत. आता आपण शिर्डीत जाऊया, जिथे अशोक खरात प्रकरणातली तिसरी मोठी अपडेट आज आली. आज अशोक खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांना शिर्डी पोलिसांनी 4 दिवसांपूर्वी नोटीस बजावली होती आणि त्यानंतर प्रतिभा चाकणकर आज शिर्डीत पोलिसांकडे पोहोचल्या. त्यांच्या चौकशीमध्ये नेमकं काय काय समोर आलंय हे जाणून घेऊया. त्याच्यासाठी जाऊयात शिर्डीत. रुपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर आणि त्यांचा मुलगा तन्मय चाकणकर शिर्डी पोलीस ठाण्यात पोहोचले. तब्बल 8 तास झालेल्या चौकशीनंतर त्यांनी दिलेल्या जबाबातून समता पतसंस्थेत उघडलेली खाती त्यांची नसल्याचा जबाब त्यांनी नोंदवला आहे. बंधू अशोक खरात यांना आपल्या कागदपत्रांचा गैरवापर करत ही बनावट खाती उघडल्याचा जबाब त्यांनी शिर्डी पोलिसांना दिला आहे. यावेळी शिर्डी पोलिसांनी प्रतिभा चाकणकर आणि तन्मय चाकणकर या दोघांच्या सहीचे नमुने घेत त्याचे पंचनामे देखील केलेत. त्यामुळे भविष्यकाळात प्रतिभा चाकणकर यांची झालेली ही फसवणूक लक्षात घेता त्या बंधू अशोक खरातवर गुन्हा दाखल करणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. 0 आवर्ससाठी शिर्डीहून नितीन ओझा, ABP माझा. आणि या सगळ्या अपडेट्सच्या अनुषंगाने आणि विरोधकांचं जे म्हणणं आहे की निवडक पद्धतीने कारवाई तर होत नाहीये ना, याबद्दल आता आपण चर्चा करणार आहोत. आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे आणि त्याचबरोबर भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन. आपण जाऊयात आपल्या गेस्ट सेंटरला आणि दोघांशी संवाद साधूया. आपल्या दोघांचंही गेस्ट सेंटरला 0 आवरचं स्वागत आहे. नवनाथजी, थेट तुमच्याकडे येतेय. एकंदरीत जर बघितलं तर खरात हा काही एका कुठल्या तरी पद्धतीचा गुन्हेगार नाहीये. फक्त लैंगिक शोषण हा एकच मुद्दा नाहीये या प्रकरणामध्ये. खूप वेगवेगळ्या पद्धतीचे गुन्हेगारी कारनामे याच्यामध्ये स्पष्टपणे दिसत आहेत आत्ताच्या पातळीवर. तर ते बघता आज जी विरोधकांनी शंका उपस्थित केली आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये कारवाई मात्र निवडकच होतीये, यावर आपलं उत्तर काय? पूर्वी जी आपण जर बघितलं, आपले जे रिपोर्टर सांगत होते आणि जे वास्तव आहे ते जरी ऐकलं तरी लक्षात येते की याच्यात कुठेही निवडक कारवाई नाहीये. खरातवर वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल सुरू आहेत. ईडीची कारवाई स्वतंत्ररित्या सुरू आहे. त्यामुळे कुणालाही इथं सोडलं जात नाही. जे काही प्रकरण आहेत, जे कोणी याच्यामध्ये सहभागी असतील, म्हणजे रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झाला, त्यांच्या बहिणीची आज चौकशी सुरू आहे. हे सगळं सरकारने अतिशय गांभीर्याने घेतलंय. सुरुवातीलाच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी हे स्पष्ट केले की हा गुन्हा अतिशय गंभीर आहे आणि अशा पद्धतीचं कृत्य करणाऱ्याला सोडलं जाऊ नये. धर्माच्या नावानं, बुवाबाजीच्या नावानं, अंधश्रद्धेच्या नावानं महिलांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली. एक महिला नाही तर अनेक महिलांचं प्रकरण समोर येत आहेत आणि जेव्हा ही तक्रार समोर आली, गांभीर्य समोर आलं, त्यानंतर तातडीनं या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांनी कारवाई केली. स्वतः त्या ठिकाणचे पोलीस आयुक्त यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घातलं. वरिष्ठ पोलीस अधिकारी लक्ष घालतायत आणि कुणालाही सोडलं जाणार नाही. आता लगेच म्हणजे आपण म्हणतोय की तातडीनं कारवाई का होत नाही, तर याच्यामध्ये तातडीच आहे. प्रत्येक गोष्ट बारकाईनं बघितली जाते, त्याबद्दलचे पुरावे जमा केले जातात आणि हा खरात बाबा सुटता कामा नये यासाठी देखील विशेष काळजी घेतली जाते. या तपासामध्ये कुठे अडचण राहिली, कुठे गडबड राहिली तर एक धोका असतो की कोर्टामध्ये असे प्रकरण जातात आणि अशी लोक कोर्टामधून सुटतात. म्हणून ती देखील काळजी पोलिसांकडनं घेतली जाते की कुठेही अशा पद्धतीचा किळसवाना प्रकार करणारा हा भोंदू बाबा आहे, त्याची सुटका होऊ नये यासाठी विशेष काळजी घेऊन तपास केले जाते. म्हणजे उद्या कोर्टामध्ये देखील कुठलीही अडचण येणार नाही यासाठी पोलीस देखील प्रयत्न करतात. बर विकासजी, तुम्हाला हे पटतंय का? आणि ज्या पातळीवरती सरकारची आता कारवाई आहे आणि ज्या पद्धतीने SIT आणि पोलीस हे दोन्ही काम करतायत, जे गुन्हे दाखल झालेत ते बघता कारवाई समर्पक आता होतीये ती आहे का? कारण याबद्दल आता शंका उपस्थित केलेली आहे सुप्रिया सुळे यांनी.
शंका उपस्थित अनेकांनी केलेली आहे. आमच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी जी काय निवडक कारवाई होतात याच्यावर जे काय अधोरेखित केलं ते कारण त्याचं असं आहे की ज्या अशोक खरातने वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हे केलेले आहेत ते गुन्हे इतके मोठ्या प्रमाणावरचे आहेत की ते एकटा कुणीही करू शकत नाही. त्याला निश्चित कोणीतरी राजकीय पाठबळ दिलेलं आहे, प्रशासकीय पातळीवर कोणीतरी पाठबळ दिलेलं आहे. त्याचे अनेक कारनामे पोलिसांना अनेक दिवसापासून माहीत होते. खरं तर नाशिकमध्ये असे अनेक गुन्हे दडपलेले आहेत. इगतपुरीमध्ये 6 महिन्यापूर्वी सीबीआयने एक धाड टाकली होती. त्याचं काय झालं पुढे अद्यापपर्यंत पुढे आलं नाही. नाशिकमध्ये कुटे नावाचा एक माणूस होता, त्याच्या हॉटेलवर तो असेच अनैतिक धंदे करायचा, अनेकांना ब्लॅकमेल केलेलं गेलं होतं आणि त्याच्या माध्यमातून त्याला पकडल्यानंतर तो भाजपामध्ये प्रवेश केला. ती केस पुन्हा पुढे कुठे गेली त्या कुटेची केस आज कळत नाही, कारण तो भाजपमध्ये आला. आता अशोक खरातच्या निमित्ताने त्याचं जे काय देवस्थान होतं, खरं तर शंकराच्या नावाने लोकांच्या भोळ्या भक्तीचा गैरफायदा घेऊन त्याच्यावर स्वार झालेला अशोक खरात आणि त्याचं जे काय ट्रस्ट होतं त्या ट्रस्टवर रुपाली चाकणकर ट्रस्टी आहेत आणि त्याचे जे काही सीए आहेत, त्याची जमीन तिकडे सोलापूरला सापडती शक्तीपीठच्या बाजूला, पोफळे नावाचा त्याचा सीए. हे सगळे जे काही प्रकार आहेत ते विश्वस्तांच्यावर अद्यापपर्यंत कोणावरही गुन्हा दाखल नाही. एकनाथ शिंदे असतील, दीपक केसरकर असतील, सुनील तटकरे असतील यांची नावं पुढे आली ना, परंतु याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी प्रचंड कमालीची गुप्तता बाळगलेली असताना आता त्यांच्या पक्षाचे नवनाथ बन जणू काय पोलिसांचे किंवा SITचेच प्रवक्ते असल्यासारखी माहिती देत होते. मला त्याचं नवल वाटलं, कारण एका बाजूला अंजली दमानी यांना CDR मिळतात आणि इकडे नवनाथ बनांना पोलीस काय करतात, कोर्टात काय करणार आहेत हे टेक्निकल इतके बारकावे नवनाथ बनांना माहीत होतात. याचा अर्थ काय चाललंय हे सगळं? याच्यामध्ये काय राजकीय हत्यार म्हणून अशोक खराचा वापर केला जाणार आहे का पुढच्या काळामध्ये? शिंदेचा पक्ष किंवा अजितदादांचा पक्ष याच्यामध्ये ब्लॅकमेल केला जाणार आहे का? अशा सगळ्या शंका त्याच्यामध्ये उत्पन्न होत आहेत, कारण अनेक व्हिडिओ किंवा अनेक विषय त्याच्यामध्ये दडलेले आहेत. हवालाचे मोठे व्यवहार दडलेले आहेत. आज जे काही शिर्डीमध्ये पतसंस्थांच्या मध्ये रुपाली चाकणकरच्या बहिणीचं खातं तिथे जे काय होतं त्याच्यावर जे काही ट्रान्झॅक्शन झालं, रुपाली चाकणकरच्या परवानगीशिवाय ते होऊ शकत नाहीये. रुपाली चाकणकरच्या बहिणीचं आणि अशोक खराची काय ओळख आहे? कसं काय झालं ते सगळं? कारण अशोक खराच्या या ट्रस्टी होत्या. विकासजी, मला असं वाटतं की या संदर्भातली तर आता नक्कीच चौकशी चालू आहे आणि अर्थात तुमचा मुद्दा कळलेला आहे. मला असं वाटतं की तुम्ही एक मोठा राजकीय सुद्धा आरोप केलेला आहेत आता भाजपवरती. नवनाथजी, विकास लवंडे यांच्या म्हणजे बुद्धीची कीव करावी असंच वाटतंय. एका प्रवक्त्याला ही बेसिक माहिती पाहिजे की पोलीस यंत्रणा कशा पद्धतीनं काम करते. मी 15 वर्ष पत्रकारिता केली, त्यामुळे कुठलाही गुन्हा ऐका ना 15 वर्ष मी पत्रकारिता देखील केली, त्यामुळे कशा पद्धतीने तपास होतो हे बेसिक ज्ञान आपल्याला प्रवक्ता म्हणून असावं लागतं. पण दुर्दैवाने राष्ट्रवादी शरद पवार गटाचे लोक नाही, ते दिसतंय तुम्ही जे बोलतायत ना त्याच्यावरून दिसतंय तुम्ही अडाणी. तुम्ही ज्या कुठेचा उल्लेख केला, ऐका आता माझा ऐकून घ्या. विकासजी आपण नवनाथजींचं ऐकून घेऊया. आता मी बोलतोय, ऐकून घ्या, ऐकून घ्यायची तयारी ठेवा. लवंडे साहेब ऐकून घ्या जरा. ज्या पद्धतीनं त्या कुटेंचा उल्लेख केला, त्या कुटेला अटक करण्याचं काम कुणी केलं हे तुम्हाला माहितीये का? आज कुठे जेलमध्ये आहे आणि कुठे जेलची हवा खातो हे फॅक्ट्स देखील तुम्हाला माहित नसतात की त्या कुटेवर कारवाई झाली, पूर्ण ईडी प्रकरणामध्ये चौकशी करते आणि त्या कुटेला अटक करण्याचं काम कुणी केलं असेल तर राज्य सरकारने केलं, त्या कुटेला जेलमध्ये टाकलंय. आता तुम्ही अशोक खरातचं प्रकरण आहे, आजचा कुटेचा विषय नाही. अशोक खरात प्रकरणामध्ये देखील गुन्हा कुणी दाखल केला हो? याआधी महाविकास आघाडी सरकार असताना, तुमचे लोक मंत्री असताना त्या खरात बाबाला पाणी कुणी दिलं होतं? सर्वसामान्य शेतकऱ्यांचं पाणी खरात बाबाला देण्याचं काम, त्या भोंदूला देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट सरकार सत्तेत असताना, महाविकास आघाडी सरकार असताना, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झालं. देवेंद्रजींना जेव्हा हे लक्षात आलं, हे अतिशय गांभीर्यानं प्रकरण घेतलं आणि या प्रकरणामध्ये विशेष तपास देखील सुरू आहे. महिला अधिकाऱ्यांमार्फत तपास सुरू आहे, पोलीस अधिकाऱ्यांमार्फत तपास सुरू आहे, ईडीची स्वतंत्रपणे चौकशी सुरू आहे आणि या प्रकरणामध्ये कुणालाही सोडला जाणार नाही. शेवटचा मुद्दा मांडतो की याच्यामध्ये कुठला राजकीय वरदहस्त आहे का? कुठला राजकीय वरदहस्त असेल तर त्याला देखील सोडलं जाणार नाही. जो कोणी दोषी असेल त्या सगळ्यांवर कारवाई करण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून. ठीक आहे, नक्कीच. हे या संदर्भामध्ये आधीच स्पष्टता बऱ्याच वेळेला दिली आहे सरकार पक्षाने. विकासजी बोला. नाही, कुणाला सोडलं जाणार नाही, सर्वांच्या कडक कारवाई केली जाईल, ही वाक्य पाठ झाल्यात महाराष्ट्राची. परंतु 1 महिना उलटला तरी अजून कुणालाही सह आरोपी केलेलं नाही, ही फॅक्ट आहे. अशोक खरात जो आहे तो एकटा नव्हता. त्याला जे काही पाणी देण्याचा यांनी मुद्दा काढला, त्याला 2017 मध्ये कुणी पाणी दिलं होतं, 2017ला कोणाचं सरकार होतं ते बघा जरा काढून. नवनाथ बन, आपण प्राच्य विद्या पंडित आहात, आपण प्रचंड बुद्धिवादी आहात, तुम्हाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळू द्या. परंतु देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यापासून
2014 नंतर महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोलीस स्टेशनला तुम्ही चौकशी करा. जे काय भाग 4चा जो तक्ता असतो ना, भाग 4चा तक्ता भरून घेतला जात नाही 2014 पासून, ज्याच्यामध्ये त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कोण बाबा बुवा महंत पुतळे मंदिर मस्जिद अशी काही वेगवेगळ्या प्रकारची माहिती असती. गोपनीय अहवाल दर आठवड्याला दिले जायचे. पण 2014 पासून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस झाल्यापासून कुठलेही गोपनीय रिपोर्ट साप्ताहिक दिले जात नाहीत. भाग 4ची रजिस्टर प्रत्येक पोलीस स्टेशनला अपूर्ण आहेत. ती का भरली जात नाहीत? कारण याचं असं आहे की कुठेतरी सत्ता केंद्रित करायची आणि आपल्या मार्फत सगळं चालवायचं. पोलीस स्टेशनच्या पीआयला स्वातंत्र्य कामाचं नाही. का ते गोपनीय रिपोर्ट लपवले जातात? कारण तुम्ही जे आरोप करताय अशोक खरातला महाविकास आघाडीने लपवलं, काही संबंध नाही. बुवा बाबांचं समर्थन, बुवा बाबांना राजकीय प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम भारतीय जनता पार्टी करते. भोंदूगिरी जी काय महाराष्ट्रात आहे ते अशोक खरात एकटा नाहीये. महाराष्ट्रामध्ये असे अशोक खरात प्रत्येक जिल्ह्यात आहेत, प्रत्येक शहरात आहेत. मी स्वतः मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले की प्रत्येक पोलीस स्टेशनच्या अंतर्गत तुम्ही याची मोहीम राबवा आणि अशा विकासजी, बरोबर आहे, तुमचा मुद्दा कळलेला आहे की अशा पद्धतीचा भोंदूगिरी ही प्रचंड व्यापक प्रमाणामध्ये आहे. परंतु आपण खरातच्या विषयावरती आता बोलतोय. नवनाथजी, तुम्ही बोलाच, पण त्याचबरोबर कुठेतरी ईडीची कारवाई आज जेव्हा होते तेव्हा हे सुद्धा स्पष्ट आहे की खूप मोठा अर्थकारण या सगळ्या प्रकरणामध्ये गुंतलेलं आहे. आणि त्या अनुषंगाने विकासजींनी जो मगाशी उल्लेख केला, बाकी राजकीय टोलेबाजी आपण सोडून देऊया, पण याच्यामध्ये आणखीनही लोक कुठेतरी इन्व्हॉल्ड असण्याची शक्यता आहे आणि त्यांची नावं कधी बाहेर येणार हा मुद्दा राहतोच. पूर्वी जी मुळामध्ये या सगळ्या प्रकरणात जो कोणी राजकीय असेल किंवा सरकारी असेल, या जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्याचं काम सरकारकडनं केलं जाते. कुणालाही सोडलं जात नाही. पोलीस व्यवस्थितपणे तपास करतात. मला वाटतं पोलिसांच्या तपास यंत्रणेवर आपण विश्वास ठेवला पाहिजे. आता भाग 1, 2, 3, 4 ऐका ना. आता पूर्वी ज्यांना बेसिक सेन्स नाही तो समोरचा बोलत असताना, विकासजी आपण थोडं त्यांचं आधी ऐकून घेऊया, मग नंतर आपण जाऊ त्यांच्याकडे. विकासजी, आपण त्यांना ऐकूया. नाहीये की डिबेट कशी होते. हा बेसिक सेन्स ज्या प्रवक्त्यांना नाही त्यांना तुम्ही बोलवताय. विकासजी, ऐकून घ्यायची तयारी ठेवा. तुमचं सरकार होतं त्यावेळेला काय झालं हे महाराष्ट्राने बघितलंय. आणि ज्या वेळेला तुम्ही हे सगळे नवनाथजी, ठीक आहे, मुद्द्यावर या. ते आता बोलणार नाही, तुम्ही तुमचा मुद्दा मांडा. तुमच्या आमदारांनी विधानसभेमध्ये का प्रश्नचिन्ह उपस्थित केलं नाही? तुमच्या एकही आमदाराने विधानसभेमध्ये याबद्दल का प्रश्न विचारला नाही की भाग 4 भरला जात नाही, भाग 2 भरला जात नाही? सगळं काही भरून घेतलं जातं, कोणालाही सोडलं जात नाही. राहिला प्रश्न भोंदू बाबाचा, तर भोंदू बाबांना पाठीशी घालणारं हे सरकार नाही. जे खरे आध्यात्मिक गुरु आहेत, जे खराच धर्माचं काम करतात, त्यांचा आम्हाला अभिमान आहे आणि तो अभिमान असलाच पाहिजे. आम्ही हिंदू आहोत. आम्हाला कुणाच्या दाढ्या कुरवळण्याची गरज नाही आणि तुम्हाला ते दाढ्या कुरवळण्याची लकलाभ. आता राहिला प्रश्न भोंदू बाबा अशोक खरातचा, तर या प्रकरणामध्ये कुठलंही राजकीय बरदास्त त्याच्या पाठीमागे असेल तर त्याच्यावर कारवाई करण्याचं काम झालेलं आहे. रुपाली चाकणकरांचा राजीनामा झालाय. या प्रकरणामध्ये संबंधित लोकांची चौकशी करण्याचं काम सुरू आहे. नवनाथजी, तुम्ही एकच मिनिटं घेतो. जर का काही पुरावे असतील कुणाकडेही, म्हणजे विकास लवंडेजी असतील किंवा अन्य कुणी असतील, या कुणाकडेही काहीही पुरावे असतील तर ते पुरावे संबंधित यंत्रणांना दिले पाहिजे, पोलिसांना दिले पाहिजे. या सगळ्यांवर कारवाई करण्याचं काम यंत्रणा करतील. बरं, विकासजी, तुमचा स्पेसिफिकली कोणाबद्दल आक्षेप आहे का आणि त्या अनुषंगाने काय कारवाई झाली पाहिजे असं आपल्याला वाटतं? आणि काही पुरावे आहेत का, जसं म्हणतायत हे जे म्हणतात पुरावे ना, अहो अजितदादांच्या संबंधाने शेकडो पुरावे आम्ही दिले. व्हीएसआर कंपनीवर गुन्हा दाखल झाला नाही, एफआयआर झाला नाही. अशोक खराच्या संदर्भाने त्याचं जे ट्रस्ट आहे त्या ट्रस्टचे विश्वस्त त्या विश्वस्तांच्यावर गुन्हा दाखल करून न घेणं, अद्यापर्यंत एका विश्वस्तांच्यावर गुन्हा दाखल नाही. कसली कारवाई केली तुम्ही? विकासजी, आपण अशोक खरात प्रकरणाबद्दल आपण बोलावं. माझा प्रश्न जो होता, राजीनामे घ्यावे लागले. सगळा दबाव महाराष्ट्रात आला म्हणून राजीनामे घेतले. राजीनामा म्हणजे शिक्षण. आज अजितदादांच्या अपघाताचा विषय नाही, नवनाथजी, ते बोलत नाहीयेत त्या विषयावर. जरा एक क्षण थांबा. विकासजी, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या की यामध्ये कोणत्या राजकीय स्वरूपाचा आहे? विकासजी, कोणत्या नेत्यांच्या बाबतीमध्ये आपला आक्षेप आहे? कोणावरती कारवाई झाली पाहिजे? कशा पद्धतीने झाली पाहिजे? कृपया थोडक्यात उत्तर द्या. एकनाथ शिंदे, दीपक केसरकर, रुपाली चाकणकर, सुनील तटकरे असे अनेक लोक त्याच्यामध्ये गुंतलेले आहेत. त्यांचे फोटो पुरावे येतात. काय कारवाई होणं तुम्हाला या क्षणी सगळ्यात आधी काय कारवाई होणं अपेक्षित आहे? नाही, ट्रस्टी जे आहेत त्या पहिल्या ट्रस्टींच्यावर आरोपी म्हणून तात्काळ गुन्हे दाखल झाले पाहिजेत, सर्व ट्रस्टींच्यावर. बरं, ठीक आहे. सीडीआर तपासले पाहिजेत. ठीक आहे. मला असं वाटतंय अंजली दमन यांना सीडीआर मिळतात. नक्कीच मला असं वाटतंय की हा विषय आपण सातत्याने आता बोलतच राहणार आहोत, कारण याच्यामध्ये न्याय संपूर्ण महाराष्ट्राला हवाय. आज तुम्ही दोघं इथे आलात आणि चर्चा केली त्याबद्दल धन्यवाद. आता जाऊयात पोल सेंटरला, पाहूयात पहिल्या प्रश्नावरती महाराष्ट्राचा कौल काय आहे.
अशोक खरात प्रकरणामध्ये सध्या निवडक कारवाई होते का? एकूण 16,000 मतं आलेली आहेत आणि 75% लोकांनाही अशी शंका आहे की कदाचित या बाबतीमध्ये सिलेक्टिव्ह निवडक अशा पद्धतीची कारवाई होतीये. 25% लोक म्हणतात नाही. आणि आता या सगळ्या पार्श्वभूमीवर आमच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक काय म्हणतात पाहूया. सरिता. धन्यवाद पूर्वी. अशोक खरातच्या चौकशीला अनेक कंगोरे आहेत. त्याचा एक कंगोरा म्हणजे त्याच्याकडे येणाऱ्या सामान्य महिला ज्यांचे तो लैंगिक शोषण करत होता, आणि दुसरा कंगोरा म्हणजे त्याच्याकडे येणारे VIP गेस्ट्स ज्यांना तो दैवी शक्ती तंत्रमंत्राच्या गप्पा सांगून आकर्षित करायचा. तिसरा कंगोरा आर्थिक आहे. सामान्य महिलांचे व्हिडिओ लीक झाले जे अत्यंत दुर्दैवी आहे, तर VVIPंचे फोटो बाहेर आले. CDR बद्दल सुद्धा काही दावे करण्यात आले. एकंदरीत गुन्ह्यांची भीषणता लक्षात घेता ज्या महिलांचे खरातकडून शोषण झालं त्यांचे FIR करून घेणे, त्याबाबतची चौकशी पूर्ण करून खरातची वॉटर टाईट केस बांधणे ही प्राथमिकता तपासाची आहेच. तसेच आर्थिक संबंध असणाऱ्यांवर ईडीची कारवाई सुद्धा सुरू झाली आहे. चौकशी करताना VIP मंडळींचा काही संबंध आढळला तर त्यांनाही बोलावले जाईल असे सांगण्यात आलं. पण काही पुरावे सापडले नाही तर नक्की काय होणार? VIP मंडळींना चौकशीच्या फेऱ्यातून अलगद काढण्यासाठीचं हे लॉजिक तर नाही ना, हा सुद्धा प्रश्न लोकांच्या मनात आहे. राक्षसाचा जीव जसा पोपटात होता अशी कहाणी आहे, तसाच खरातच्या साम्राज्याचा जीव त्याच्या ह्या ग्रेट भेटींमध्ये होता. हे वेगळं सांगायची गरज नाही. ज्या सामान्य महिलांचे शोषण तो करत होता त्यातून त्याची पावर येत नव्हती हे सुद्धा सांगायची गरज नाही. खरातचा आर्थिक गैरव्यवहार इतके दिवस चालू शकला कारण या सगळ्याचे मूळ त्याची VVIP लोकांशी असलेली ओळख आणि जवळीक. हे सुद्धा वेगळ्यानं सांगायची गरज नाही. खरात अनेकांच्या जमिनी कोणत्या धाकातून गिळंकृत करू शकला हे सुद्धा वेगळं सांगायची गरज आहे का? खरातच्या विरोधात तक्रार द्यायला लोक का घाबरत होते हे सुद्धा सांगायची गरज आहे का? त्यांनी स्वतःच्या मुलीच्या लग्नाच्या पत्रिकेत आमदार मंत्र्यांची वापरलेली नावे या सगळ्याची अप्रत्यक्षपणे उत्तरं देऊन जातात. आता प्रश्न आहे की ज्याला कर नाही त्याला डर कशाची? मग ज्या ज्या नेत्यांची नावे खरातशी जोडल्या गेली किंवा ज्यांचे फोटो खरात बरोबर पुढे आले त्यांनी स्वतःच चौकशीला तयार असल्याचं का सांगितलं नाही? आपली खरात बरोबर नक्की जवळी काय होती हे सांगायला फोटो आणि CDR असणारे मंत्री, नेते, आमदार आणि त्यांचे नातेवाईक आपसुकच समोर का येत नाही? याचा थेट परिणाम चौकशीच्या विश्वासार्हतेवर होतो. सामान्य माणसाचा संशय बळावतो आणि त्यामुळे चौकशी सिलेक्टिव्ह होत्या का अशासारखे प्रश्न उपस्थित केल्या जातात. आज प्रतिभा चाकणकरांना चौकशीसाठी बोलावण्यात आले. हे मनात शंका बाळगणाऱ्यांसाठी थोड्याफार प्रमाणात आश्वासक ठरले असेल. ज्या धाडसानं सरकारनं प्रकरण बाहेर काढलं त्याच धाडसानं पुढची कारवाई सुरू राहिली पाहिजे. आपण देशाच्या राजकारणाकडे वळूयात. आज एक मुद्दा नव्याने गाजला आणि तो आहे महिला आरक्षणाचा. झालं असं की केंद्र सरकारनं महिला आरक्षण विधेयकावरती चर्चा करण्यासाठी 16 एप्रिल ते 18 एप्रिल दरम्यान संसदेचं विशेष सत्र बोलावलंय. या सत्राला उपस्थिती लावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राजकीय पक्षांना पत्र लिहून आवाहन केलंय. पण सरकारनं केलेली ही घोषणा आणि पंतप्रधानांनी केलेलं आवाहन विरोधकांना फारसं पटलेलं नाहीये. खरं तर ही चर्चा करण्यासाठी सरकारनं जी वेळ निवडली आहे ती त्यांना पटली नाहीये. सध्या देशात काही राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. यामध्ये आसाम, केरळ आणि केंद्रशासित पुदुचेरीमध्ये 9 एप्रिलला निवडणुका पार पडल्या, पण पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये निवडणुका व्हायच्या बाकी आहेत. आता अशातच सरकारने जर हे विधेयक चर्चेसाठी आणलं तर त्याचा राजकीय फायदा सत्ताधाऱ्यांना होऊ शकतो असं विरोधकांचं म्हणणं आहे. दुसरं म्हणजे नारी शक्ती वंदन विधेयक 2023 साली सप्टेंबर महिन्यात विशेष अधिवेशन बोलवून मंजूर केलं होतं. लोकसभेमध्ये 20 सप्टेंबरला तर राज्यसभेत 21 सप्टेंबरला हे विधेयक मंजूर झालं. या विधेयकातनं महिलांना संसदेत आणि विधानसभेमध्ये
33% आरक्षण मिळणार आहे, पण हे आरक्षण मतदारसंघ पुनर्रचना प्रक्रियेशी जोडलं गेल्यामुळे 2029च्या निवडणुकीपूर्वी नवीन जनगणनेनंतर ते लागू करण्याचा निर्णय झालाय. सद्यस्थितीत लोकसभेमध्ये महिलांची संख्या 15% तर राज्यसभेत 13% इतकी आहे. पण दोन्ही सभागृहामध्ये विधेयक पारित होऊन सुद्धा केंद्र सरकारनं बोलावलेल्या या विशेष सत्रानंतर सरकार आणि विरोधकांची विरोधी भूमिका पाहायला मिळते. त्याबद्दल आपण आजच्या भागात बोलणार आहोत. पण काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे उघडपणे त्यांनी आपली मतं मांडलेली आहेत. यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतल्या विज्ञान भवनामध्ये आयोजित महिला परिषदेत बोलताना विरोधकांबाबत केलेलं ट्विट आणि महिला आरक्षणाचा इतिहास या पैलूंवरही आपण आजच्या सेगमेंटमध्ये बोलणार आहोत. पण त्यापूर्वी पाहूयात याच्याशी संबंधित आम्ही विचारलेला दुसरा प्रश्न पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आजचा आमचा प्रश्न आहे, मोदी सरकार महिला आरक्षण राजकीय फायद्यासाठी आणतंय. हा विरोधकांचा आरोप तुम्हाला पटतोय का? होय किंवा नाही असे 2 पर्याय आहेत. जरूर आपलं मत मांडा. तर आता या विधेयकाबाबत 16 तारखेला सरकारनं 3 दिवसांचं विशेष सत्र बोलवलंय. आज नवी दिल्लीमध्ये राष्ट्रीय महिला आयोगाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या नारी शक्ती वंदन मेळाव्यामध्ये पंतप्रधानांनी हे विशेष सत्र बोलावण्याबद्दल आपली भूमिका मांडली. पंतप्रधानांनी देशाच्या स्वातंत्र्यापासून ते आतापर्यंतच्या स्टार्टअपमध्ये महिलांनी केलेल्या कार्याचा उल्लेख केला, त्यांचं कौतुकही केलं. त्याचसोबत विरोधकांची सौम्य भाषेत कानउघाडणीही केली. 2023 साली नव्या संसदेमध्ये इतिहास रचला गेला. सर्व पक्षांनी मिळून नारी शक्ती वंदन अधिनियम विधेयक मंजूर केलं. त्याचवेळी सर्वच पक्षांनी हा कायदा 2029 मध्ये लागू करण्याचा आग्रह धरला होता. हे नमूद करायलाही पंतप्रधान विसरले नाहीत. पंतप्रधान मोदी या मेळाव्यात काय म्हणालेत ऐकूयात. 2023 में नई संसद में जो नया भवन निर्माण हुआ उसमें हमने नारी शक्ति वंदन अधिनियम के रूप में प्रथम कदम उठाया था. वह समय से लागू हो सके, महिलाओं की भागीदारी हमारे लोकतंत्र को मजबूती दे, इसके लिए 16 अप्रैल से संसद के बजट सत्र की विशेष बैठक का आयोजन होने जा रहा है. आजादी की लड़ाई से लेकर संविधान सभा के निर्णयों तक स्वतंत्र भारत की नींव रखने में भारत की नारी शक्ति ने असीमित योगदान दिया है. इतिहास गवाह है. और आजादी के बाद भी जिन महिलाओं को प्रतिनिधित्व का मौका मिला, उन्होंने देश के लिए बहुत शानदार काम किया है. 2023 में जब नारी शक्ति वंदन अधिनियम आया था, तब भी सभी दलों ने सर्वसम्मति से इसे पास कराया था. और तब एक सुर में ये बात भी उठी थी कि इसे हर हाल में 2029 तक लागू हो जाना चाहिए. ये बात सबने कही थी. कानून पारित हो लेकिन लागू न हो, ये सदन में किसी को मंजूर नहीं था. और खास करके हमारे विपक्ष के सभी साथियों ने मुखर होकर के इस बात पर जोर डाला था कि 2029 में ये लागू होना चाहिए. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले ते आपण ऐकलं. शिवाय विशेष सत्र आता सरकारने बोलावलेलं आहे 16 एप्रिलपासून, हेही आपण ऐकलं. पण सरकारच्या विशेष सत्राबद्दल काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्यानं नामांकित वृत्तपत्रामध्ये संपादकीय लेख लिहित सरकारनं बोलवलेल्या सत्राचा विरोध दर्शवला. आणि त्या ज्येष्ठ नेत्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून स्वतः सोनिया गांधी आहेत. सोनिया गांधी यांनी एका नामांकित इंग्रजी वृत्तपत्रामध्ये
महिला आरक्षण नव्हे तर मतदारसंघ पुनर्रचना हाच खरा मुद्दा, अशा मथळ्याखाली लेख लिहिलाय. काय आहे त्यांच्या लेखामध्ये पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. जाऊयात मीडिया सेंटरला. तर विशेष सत्रावरती सोनिया गांधींनी ताशेरे ओढलेले आहेत आपल्या लेखातनं. महिला आरक्षण नव्हे तर मतदारसंघ पुनर्रचना हाच खरा मुद्दा, असा त्यांचा याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा आक्षेप आहे. कोणतीही मतदारसंघ पुनर्रचना प्रक्रिया केवळ गणितीय आकडेवारीवरती आधारित नसावी, तर ती राजकीयदृष्ट्याही निष्पक्ष असावी. महिला आरक्षण 2023लाच एकमतानं मंजूर झालंय. अनुच्छेद 334 मुळे लोकसभा आणि विधानसभेमध्ये महिलांसाठी 1/3 जागांचं आरक्षण अनिवार्य असेल. ही तरतूद पुढील जनगणना पूर्ण झाल्यानंतर आणि त्यानंतर होणाऱ्या मतदारसंघ पुनर्रचना प्रक्रियेनंतरच अंमलात येणार होती. हे विधेयक लागू करण्यासाठी विरोधकांनी कोणतीही मागणी ठेवली नव्हती. आम्हाला तर 2024च्या लोकसभेलाच महिला आरक्षण हवं होतं. मात्र भाजप प्रणित केंद्र सरकारनं तेव्हा ते लागू केलं नाही. या विधेयकातल्या अनुच्छेद 334 मध्ये संशोधनाचं कारण पुढे केलं जातंय. हा यू-टर्न घेण्यासाठी पंतप्रधानांना 30 महिने का लागले, हा प्रश्न सोनिया गांधींनी या माध्यमातून विचारलाय. तामिळनाडू, पश्चिम बंगालच्या निवडणुका सुरू आहेत. निवडणुका किंवा आता पूर्ण होतील या महिन्याच्या शेवटी. पश्चिम बंगालच्या निवडणुका झाल्यानंतर ते बैठक का घेऊ शकत नाहीत? विशेष अधिवेशन बोलवण्यासाठी ते काही आठवडे वाट का नाही पाहू शकत? आरक्षणातील अनुसूचित जाती जमाती आरक्षणाचा मुद्दा सावधपणे हाताळावा, असाही त्यांनी एक याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. राज्यसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडनं मिळालेल्या पत्रानंच उत्तर दिलंय. विरोधकांशी चर्चा न करताच सरकारनं हे अधिवेशन बोलवल्याचा आरोप खरगेंनी पत्रातनं केलाय. या पत्रातनं खरगेंनी मतदारसंघ फेररचनेबद्दलही प्रश्न उपस्थित केले होते. तर या संबंधित सरकार सर्व राजकीय पक्षांची चर्चा करतंय, हा मोदींचा दावाही खोटा ठरवला. तसंच निवडणुका संपल्यानंतर 29 एप्रिलला सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात यावी, असंही खरगे यांनी पत्रात म्हटलंय. खरगेंसह ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी सुद्धा सरकारच्या विशेष अधिवेशनावरती बोलताना भाजपवरती टीका केली आहे. संजय राऊत काय म्हणालेत आपण पाहूयात. भारतीय जनता पक्षाचं प्रत्येक पाऊल हे त्यांच्या व्यक्तिगत स्वार्थाचं असतं. राजकीय दृष्ट्या ते प्रगल्भ नसतं किंवा देशाच्या फायद्याचं नसतं किंवा लोकशाहीच्या फायद्याचं नसतं. आमचा फायदा फक्त कुठे आहे ते पाहून त्यांची धोरणं ठरत असतात. आमचं तसं नाही. मतदारसंघाची पुनर्रचना ही सर्व पक्षांच्या चर्चेनुसारच व्हायला पाहिजे. थेट जाऊयात पोल सेंटरला आणि पाहूयात आपल्या दुसऱ्या प्रश्नावरती महाराष्ट्राने काय कौल दिलाय. मोदी सरकार महिला आरक्षण राजकीय फायद्यासाठी आणतंय, विरोधकांचा आरोप पटतो का? 18,000 मतं आली आहेत आणि 71% लोकांना असं वाटतंय की होय, राजकीय फायद्यासाठी हे आरक्षण सध्या चर्चेसाठी पुन्हा एकदा बोलवलं जात आहे संसदेचं सेशन, आणि 29% लोक म्हणतात नाही. याबरोबरच 0 आवरमध्ये आज आपण इथेच थांबतोय. उद्या पुन्हा एकदा भेटूया एका नव्या विषयासह. पाहत रहा ABP माझा.